नगरपालिका सभापती निवडी जाहीर. आरोग्य समिती सभापती किशोर टोकसे, पाणीपुरवठा समिती सभापती मुजीब पठाण, शिक्षण समिती सभापती अनुराधा सातपुते, महिला व बालकल्याण समिती सभापती सरोजिनी पगडाल, बांधकाम समिती सभापती किशोर पवार, नियोजन व विकास समिती सभापती नूर मोहम्मद शेख. डेज न्यूज मराठी प्रतिनिधी अन्सार सय्यद संगमनेर. या सर्व सदस्यांमधून सभापतीची जी निवड झाली त्या सर्वांचं संगमनेर नगर परिषदेतर्फे हार्दिक स्वागत. तसेच या सभागृहामध्ये आपले नाशिक जिल्ह्याचे संगमनेरचे आमदार सत्यजित तांबे साहेब यांचं या सर्वांना मी स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतो की आपण नवीन सभापती आणि सदस्य संगमनेर नगरपालिकेच्या विशेष समित्यांची निवडणूक आज माननीय तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली इथे पार पडलेली आहे. या प्रसंगी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, चीफ ऑफिसर गोडे साहेब हे देखील उपस्थित आहेत. विशेष समित्या या खरं तर नगरपालिकेचा आत्मा असतो की जिथे खऱ्या अर्थाने सगळ्या विषयांमध्ये काय काय काम होणं अभिप्रेत आहे याची चर्चा तिथे होत असते. मागच्या काही कालखंडामध्ये आपण पाहिलं की विशेष समित्यांमध्ये बजेटची तरतूद कमी असल्यामुळे किंवा त्याला जे अधिकार आहेत ते कमी असल्यामुळे थोडंसं त्याचं डिव्हॅल्युएशन हे मागच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने झालं आणि थोडंसं महत्त्व या कमिट्यांचं कमी झालं. आणि म्हणून आपण पाहतो की या कमिट्यांमध्ये अजून त्याला सबलीकरण करणं आणि त्यांना ताकद देणं हे खरं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य समिती आहे. आरोग्य समितीचं काम शहरामधलं आरोग्य स्वच्छता चांगलं करणं, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हे आरोग्य समितीचं काम आहे. त्यानंतर बांधकाम समिती आहे. बांधकाम समितीचं काम शहरामधले जे बांधकामं चाललेले आहेत नगरपालिकेचे असतील किंवा खाजगी ठेकेदारांच्या माध्यमातून असतील किंवा खाजगी बांधकामं देखील जे चाललेले असतील त्याच्यावरही नियंत्रण ठेवणं, नियमाप्रमाणे ते कामं होतात की नाही ते बघणं आणि याच्यामध्ये एक शिस्त लावण्याचं काम बांधकाम समितीच्या माध्यमातून खरं तर झालं पाहिजे. आणि म्हणूनच आरोग्याचे सभापती म्हणून या ठिकाणी किशोर भाऊ टोकसे यांची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे. किशोर भाऊचा स्वभाव आहे की गाडीवर ते गावात दिवसभर राऊंड मारत असतात, त्याच्यामुळे गावातली स्वच्छता पण ते फिरता फिरता बघतील आणि आरोग्य सगळ्या संगमनेरकरांचं व्यवस्थित ठेवतील अशी मला अपेक्षा आहे. किशोर पवार या ठिकाणी बांधकामचे सभापती म्हणून त्यांची निवड या ठिकाणी आपण केलेली आहे. किशोर भाऊ हे शिस्त लावण्यामध्ये माहीर आहे, त्यामुळे बांधकाम विभागाला चांगली शिस्त त्यांच्या माध्यमातून लागेल याची मला अपेक्षा आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा समिती एक अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचे सभापती म्हणून लाला मुजीब शेख यांचं निवड या ठिकाणी आपण केलेली आहे. तरुण पहिल्यांदाच निवडून आलेला एक सदस्य आहे आणि नव्या जुन्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न याच्यामध्ये आपण केलेला आहे. याच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याच्या बाबतीत संगमनेर शहरामध्ये अत्यंत चांगलं पाणी आज आपण देतोय. परंतु आता जसं जसं शहराचा विस्तार होतोय, नवीन नवीन लोकवस्ती वाढतीये, त्या प्रमाणात शहराच्या पाणी पुरवठ्याचाही पुनर्विचार करून एक नवीन त्याचा एक आराखडा तयार करण्याचं काम या वर्षभरात आपल्याला करावं लागणार आहे. काही ठिकाणी नवीन टाक्या घ्यावं लागणार आहेत, काही ठिकाणी नवीन कनेक्शन वाढवावं लागणार आहे, तर ते देखील काम पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून होईल अशी मला अपेक्षा आहे. त्याचबरोबर महिला बाल कल्याण समिती आहे. शहरातल्या महिलांचं आणि बालकांच्या कल्याणासाठी काम करणारी ही समिती असते. त्याचे सभापती म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेल्या सरोजना पगडाल यांची निवड केली, तर उपसभापती म्हणून प्राची कवडे यांची निवड या ठिकाणी केलेली आहे. त्या दोघीही सक्रिय राहून महिलांमध्ये आणि बालकांमध्ये चांगलं काम करतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. महिलांचं आरोग्य असेल, महिलांची सुरक्षता असेल, हे सगळे विषय आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळाल याची मला निश्चित खात्री आहे. शिक्षण समितीच्या सभापती म्हणून आपण डॉक्टर अनुराधा सातपुते यांची निवड या ठिकाणी केलेली आहे. शिक्षण मंडळाचे जरी आता शिक्षण मंडळ बरखास्त झालेले आहेत नगरपालिकांमध्ये, पण नगरपालिकेच्या शाळा आहेत
मराठी मीडियम शाळा आहे, उर्दू मीडियम शाळा आहे. त्याचबरोबर वाचनालय आपलं जवळजवळ 40,000 पुस्तकं असलेलं वाचनालय आहे. 2 अभ्यासिका नगरपालिकेच्या आहेत. हे सगळं जो पसारा आहे हा सगळा या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येतो. ह्याला एक चांगल्या पद्धतीचं काम करणं, वाचनालय आपलं हे अद्ययावत झालं पाहिजे. महाराष्ट्रातलं आदर्श वाचनालय झालं पाहिजे. त्याचं डिजिटलायझेशन झालं पाहिजे. जुने जे पुस्तकं असतील जीर्ण झालेले ते सोडून आता नवीन पुस्तकं घेतली पाहिजे. शाळांमध्ये मुलांची संख्या वाढली पाहिजे आणि त्याचबरोबर जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं या मराठी मीडियम आणि उर्दू मीडियमच्या शाळांना इंग्लिश मीडियममध्ये कसं कन्वर्ट करता येईल, जेणेकरून आपल्या सगळ्या मुलांना खाजगी इंग्लिश मीडियम शाळेच्या लेवलचं शिक्षण हे आपल्या गोरगरीब सामान्य माणसाच्या मुलाला मिळेल याची देखील व्यवस्था आपल्याला या निमित्ताने करायची आहे. त्याचबरोबर जी नियोजन समिती असते त्याचे सभापती म्हणून तसं उपनगराध्यक्ष हेच त्याचे सभापती असतात. नियोजन समितीच्या बैठका रेग्युलर झाल्या पाहिजे. नियोजन समितीला आर्थिक जरी हे नसलं, आर्थिक लिमिट जरी नसलं, त्याला अधिकार नसले आर्थिक, पण नियोजन समितीचं काम हे शहराच्या विकासाचं नियोजन करणं आणि त्याचा सल्ला हा पूर्ण नगरपालिकेला देणं ही सगळ्यात महत्वाची कमिटी तशी पाहिली तर नियोजन कमिटी आहे. आणि ज्याला 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 तुम्हाला सांगतो महत्व नाही अशा गोष्टीला महत्व आणणं ही माझी कला आहे. त्याच्यामुळे मी ती करून दाखवेल याची देखील मी आपल्या तुम्हाला या निमित्ताने शाश्वती देतो. शहराचा डीपी प्लॅन बनवण्याचं काम येणार आहे ते नियोजन समितीलाच आम्ही देणार आहे आणि म्हणजे त्याच्या माध्यमातून कारण महानगरपालिकांमध्ये शहर सुधारणा समिती आणि नियोजन समिती आहे, त्याचं काम डीपी बनवायचं असतं. इथं देखील डीपी बनवताना नियोजन समिती डीपी बनवेल आणि मग ते स्थायीला तुमच्याकडं त्या ठिकाणी मान्यतेसाठी पाठवेल. अशा पद्धतीचं नियोजन आपण याच्यामध्ये करणार आहे. स्थायी समितीचे सभापती म्हणून नगराध्यक्षा या सभापती असतात. स्थायी समिती ही सगळ्यात महत्वाची समिती समजली जाते. सगळ्या विभागांच्या वर स्थायी समिती ही असते आणि जनरल मीटिंगला जे ठराव येतात ते पहिले स्टँडिंग कडून जावं लागतात, स्थायी समितीकडून जावं लागतात. अशी ती समिती आहे. या समितीमध्ये सगळे जे विशेष समित्यांचे सभापती असतात हे पदसिद्ध सदस्य असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 जागा त्याच्यामध्ये असतात आणि आपला प्रयत्न असतो की जे ज्येष्ठ वरिष्ठ सदस्य आहेत अशा सदस्यांना त्याच्यामध्ये आपण संधी देण्याचं काम करत असतो. त्याच्यात माजी नगराध्यक्ष दिलीपराव कुंड आणि माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुरतडक यांच्यासोबतच दुसऱ्या टर्ममध्ये नगरसेवक म्हणून काम करणारे डॉक्टर दानिश यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालवाल आणि प्रत्येक विषय समिती आपापल्या विषयाची जबाबदारी घेऊन काम करा आणि आपण लोकांमध्ये फिराल, लोकांमध्ये जाल आणि लोकांच्या अभिप्राय समजून घेऊन आपण त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने कराल याची मला निश्चितपणे खात्री आहे. 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. आपण विशेष समित्यांचे सभापती आणि विशेष समित्या दरवर्षी बदलतो असा आपला आजपर्यंतचा अजेंडा आहे. त्यामुळे अनेक लोकांना संधी त्याच्यामध्ये मिळणार आहे याचं देखील मला या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगायचंय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि नगरपालिकेच्या वतीने तहसीलदार साहेबांचे आभार मानतो. तुम्ही इथं आले आणि जी निवडणूक आहे खेडीमेळीच्या वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही नाही हे झालं नसतं घेतलं काहीच नाही.
किशोर टोकसे है ना? ठीक आहे सभापती ठीक आहे फोटो पण आहे हां सभापती हां मुलगा आपला मुझे पठाण द्या हां नंतर टोकसे आणि म्हणजे नाव द्या ना सब कुछ बोलिए से हाँ फोटो काढायचा आहे त्यांना तर ते त्या ठिकाणी वरती भगवान शब्द मागे घ्या दोन किशोर असल्यामुळं तर किशोरजी पवार यांचं सुद्धा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. तसेच त्यांनी कॅलिफोर्नियाहून आता रुपये आणली असे आपले आरोग्य समितीचे सभापती ते किशोरच्या बाबतीत सांगायचं ठरलं अतिशय चपळ आणि कुठलंही काम सांगा त्याला कधीच एखाद्या त्याच्यावर चिडला तरी तो त्याला कधी प्रत्युत्तर सुद्धा करत नाही पण त्याचं जे काही काम असेल ते चांगल्या पद्धतीने ऐकून असे किशोर जे करू शकते दोन किशोर जे या आपल्या बॉडीमध्ये नगराध्यक्ष जाईल तर दोन किशोर एकाच वेळेस सभापती झाले याचा सुद्धा आपल्या सर्व अभिमान त्याचप्रमाणे शिक्षण समितीच्या सभापती जे आमच्या भगिनी डॉक्टर अनुराधा ताई सातपुते यांना सुद्धा खूप चांगली या ठिकाणी आदरणीय आणि नगराध्यक्ष ताईंनी सर्वांनी खूप चांगली त्यांना संधी दिली म्हणजे शिक्षण समितीच्या माध्यमातून सुद्धा आपल्या संक्रमण शहराच्या ज्या काही शाळा आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या खाजगी जरी शाळा असतील त्या ठिकाणी जाऊन आपण चांगलं काम करू शकतो.